नमस्कार, मी देविका फॅशनमधून तुमचं स्वागत करत आहे. चला मग तुम्हाला आज मी कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग शिकवत आहे. हे बघा, हा बॅक साईडचा पार्ट आहे. त्यामध्ये आपल्याला खालून 4 इंच घ्यायचं आहे. हे तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगते आहे. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची एक स्टिचिंग दाखवली होती, पण ही त्याच्यापेक्षा पण सोपी पद्धत आहे. त्यामुळे मी आज परत तुम्हाला कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग सांगते आहे. हे बघा, खालून 4 घेतलं. गळा समजा डीप असला तर गळ्याच्या 1 इंच खाली आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर हे माझा गळा आहे हा 8 इंचाचा. तर हे बघा, मी खालून बरोबर 4.5 इंचाचा टक्स घेत आहे. हे बघा, इकडे अर्धा इंच आहे खाली आणि वरती मी 4.5 इंचावरती खून करून घेतली. बघा, दोन्ही आपल्याला बघायचे आहे बरोबर करून. आणि अर्धा इंचाचा टक्स खाली घ्यायचा आहे शिलाई मार्जिनमध्ये आणि उभ्यामध्ये 4.5 इंचावरती खून करायचे आहे. गळ्यापेक्षा 1 इंच खाली टक्स आला पाहिजे. हे बघा, या पद्धतीने. हे बघा, ही एक पट्टी घेतलेली आहे मी साधी. ही 2 इंचाची पट्टी आहे, हात शिलाईची पट्टी. 5 नंबरची टीप मारून घ्यायची आपल्याला. ह्याला मी मारून घेतली होती. हे बघा, आता ही पट्टी आपल्याला जोडायची आहे बॅक साईडच्या पार्टला. मी स्टेप बाय स्टेप सांगत आहे, हळूहळू सांगत आहे. मी 2-3 व्हिडिओ काढेल कारण की तुमच्या पण सहज लक्षात बसेल त्यासाठी. ही अर्धा इंच मार्जिन घेतलेली आहे मी. आता टीप मारून घेते. हे बघा, त्याच्यावरती दाब टीप मारत आहे मी. हे पट्टीच्या साईडनी मार्जिन करायची आणि दाब टीप घ्यायची त्याच्यावरती. हे बघा, आता 5 नंबरची टीप मारत आहे मी ह्याच्यावरती. ही जे 5 नंबरची टीप मारतो ना आपण, ती हातशिलाई झाल्यानंतर आपल्याला ती उसवायची आहे. मी तुम्हाला दाखवेल ती. हे बघा, त्यानंतर मी कटोरी घेते आहे. हे बघा, कटोरी चांगली लक्षपूर्वक बघा. दोन्ही साईडला आपल्याला अशी मार्क करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला उलटी बाजू आणि सरळ बाजू लक्षात येणार. आता ज्या बाजूने आपण खून केलेली आहे ना, त्या बाजूने आपल्याला टक्सचं माप टाकायचं आहे. हे बघा, आता खालून मी इथे 1.5 इंच घेत आहे कटोरीसाठी. हे बघा, हे 1.5 घेतलेलं आहे आणि उभ्याला आपण 2.5 ते 2.25 घेणार आहोत. हे बघा, अशी ही क्रॉसची आहे ना लाईन पट्टीनी वगैरे ओढून घ्यायची आहे, कारण की नवीन असल्या कारणाने तुम्हाला जमेल त्यासाठी सांगते मी. आता मला सवय झालेली त्याच्यामुळे मी डायरेक्टली मारते, पण तुम्हाला मी दाखवली आहे कशी फ्रेश ओढून घेतलेली आहे मी. आणि त्याच्यावरती टीप मारायची. ही कटोरी एकदम फुलून व्यवस्थित बसते. 2 टिपा मारून घ्यायच्या कंपल्सरी. प्रत्येक ह्याला पक्की टीप राहते ती, म्हणजे उसणार वगैरे नाही. हे बघा, सेम त्याच पद्धतीने ह्या कटोरीला सुद्धा मी टक्स मारून घेत आहे. तुम्हाला समजा कुठला पॅटर्न शिकायचा असला तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुम्हाला मी सांगेनच त्याच्यामध्ये सुद्धा. हे बघा, या पद्धतीने हे दोन्ही कटोरी दिसतात आहे. आता शोल्डर जोडून घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, हा शोल्डर आहे. प्रत्येक पार्टला आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहे, जेणेकरून उलटी बाजू सरळ बाजू आपल्याला लक्षात येईल, म्हणजे तुम्हाला सुद्धा सहज लक्षात येणार. हे बघा, असं बघायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही पार्ट आपल्याला असे जोडून बघायचे, कटोरी आणि शोल्डर. ही पुरते का व्यवस्थित. हे बघा, ही व्यवस्थित होतीये. हे बघा, त्यानंतर ही डबलची क्रॉसपट्टी काढलेली आहे. डबलची म्हणजे साध्या ब्लाऊजला आपल्याला डबलची क्रॉसपट्टी लागते. तरी बघा, कपडा आपल्याला 4 फोल्डमध्ये करायचे, म्हणजे दोन्ही क्रॉसपट्ट्या निघतील. तर इकडे मी 3.5 घेतलेली आहे पुढच्या बाजूने आणि कमरेच्या साईडने 2.5 इंच घेतलेली आहे. हे बघा, आता मी टीप मारून घेते. ही जे कटोरीचा टक्स घेतलेला आहे ना आपण, हे एक आपल्याला अर्धा इंच कपडा कट करून घ्यायचा आहे कटोरीचा आतला, जेणेकरून ते मध्ये वगैरे येणार नाही. हे बघा, असं फोल्ड करून घेतलेलं आहे मी त्रिकोण. खाली अर्धा इंच मार्जिन सोडून आता मी टीप मारत आहे. हे बघा, या पद्धतीने. हे बघा, त्यानंतर आता आपण हे जे पूर्ण आहे ना पुढचा भाग, हे बघा असं फोल्ड करायचा आहे, ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ही क्रॉसपट्टी अशी ठेवायची. हे बघा, परत टीप मारून घेतली मी. हे बघा, असं बाहेर काढून घ्यायचं आहे आतून, जेणेकरून आपली डबलची क्रॉसपट्टी स्टिच झालेली. हे बघा, टीप आतमध्ये जाणार अशी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसणार ती. आता बघा, हे 3 इंचाचा कपडा घेतला आहे मी लूक पट्टीसाठी, म्हणजे जिथं हुक लटकवतो ना आपण त्या पट्टीसाठी. हे बघा, हे असं फोल्ड करायचं आहे आणि उलट्या बाजूने आपल्याला पट्टी जोडायची. हे बघा, त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, एक फोल्ड आणि हा दुसरा फोल्ड, या पद्धतीने. हे बघा, आणि मध्ये टीप मारायची आहे. आपल्याला व्हीची पट्टी करायची, मी तुम्हाला दाखवते ती कशी केलेली आहे मी व्ही पट्टी. हे बघा, अशी पट्टी जोडून घेतलेली मी. आता त्याच्यानंतर व्ही करून घेऊया आपण त्याच्यावरती.
हे बघा मार्क करून घ्यायचे आपल्याला असे. आपल्याला 1-1.5 इंच पूर्ण ही पट्टी मोजून घ्यायची पहिले. त्याच्यानंतर आपल्याला हे 5 निशाण करून घ्यायचे आणि आपण इथं व्ही पट्टी करत आहोत. हे बघा मी तुम्हाला दाखवते कशी करते ते, एकदम जवळून दाखवते. हे बघा असं दाब घेतला. हे बघा आता मी व्ही करत आहे. हे बघा लक्षात येईल तुम्हाला. हे आपण टीप मारून घ्यायची थोडीशी. त्याच्यानंतर सुई खाली घेतलेली मी, दाब उचललेला आहे. हे बघा अशी टीप मारत आहे. परत सुई खाली घेतली, दाब उचलायचा आपल्याला, परत टीप मारायची थोडीशी, म्हणजे व्हीचा शेप घ्यायचा आपल्याला प्रॉपर इथे. तुम्हाला मी चॉक मार्किंग करून दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. कपडा ठेवायचा आपल्याला. हे बघा या पद्धतीने. हे बघा इथं चॉकची मार्क दिसते ना, तसंच मी व्ही करून घेतलेले हे 5 व्ही. दुसरा पार्ट घेतली मी. हे बघा आपले हे दोन्ही पार्ट तयार झालेले आहे. ही लूप पट्टी येणार आहे आणि ही हुक पट्टीची पट्टी आहे. हे बघा. चला आता आपण शोल्डर जोडून घेऊ. आता हा बॅक साईडचा भाग आहे, उलटा ठेवलेला आहे खाली. आणि बघा हा पण उलटा. सरळ बाजू दोन्ही आतमध्ये जातील. आता टीप मारून घेऊ आपण. हे बघा आता ही भाई घेतलेली आहे मी. दोन्ही साईडला हे मार्क करून घेतलेलं आहे मी, म्हणजे उलटी बाजू आणि सुची बाजू कळेल आपल्याला. ह्या उलट्या बाजूने टीप मारते मी बघा. 5 इंचाची टीप मारून घ्यायची आपल्याला. दोन्ही स्लीवला टीप मारते मी. हे बघा त्यानंतर आहे ना 1 इंच फोल्ड करायचं आहे आपल्याला. हे बघा 1 इंच फोल्ड करून मी 5 नंबरची टीप मारत आहे. ही हात शिलाई केल्यानंतर आपल्याला ही टीप घुसवायची आहे. त्याच्यासाठी आपण 5 नंबरची टीप मारत आहोत. त्यानंतर आता मी स्लीव जोडत आहे. हे बघा जो खोल भाग असतो ना, तर तो आपल्याला पुढच्या साईडने जोडायचा आहे. हे बघा ह्याला खोल भाग म्हणतात. पुढच्या साईडने आपण थोडंसं जास्त कट करतो. हे बघा हा खोल भाग आहे, हा पुढच्या साईडने जोडायचा आहे आपल्याला. जोडून बघायचं आपल्याला बरोबर येतंय का नाही. हे बघा एकदम परफेक्ट आलेली आहे माझी स्लीव्ज ही. ज्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग शिकवली ना, त्या पद्धतीने एकदम व्यवस्थित येणार ब्लाऊज पण. थोडं थोडं धरायचंय, मग टीप मारायची, व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे राऊंड. दुसरी स्लीव्ह घेतलेली मी. हे बघा जोडून झालेलं आहे. आता दोन्ही स्लीव्ह आपल्याला लावून बघायचे बरोबर आली की नाही. हे बघा माझे एकदम परफेक्ट आलेले आहे. हे बघा पूर्ण सेंटर आलेला आहे. हे बघा आता ही समोरची बाजू आणि ही शोल्डर जोडलेला आहे, आपण स्लीव्ह पण जोडलेली आहे. आता हे बघा असं या पद्धतीने धरून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ बाजूनेच आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपण उलटं केल्यानंतर दोरे वगैरे निघणार नाही. त्यासाठी एकदम साईडने कडेने टीप मारायची आपल्याला. थोडं थोडं कापून घेतलेलं जे एक्स्ट्रा आहे ते. त्यानंतर असं उलटं करायचं आहे आपल्याला. उलटं करून आता इथे 5 इंचाची टीप मारून घ्यायची आहे, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसेल त्यासाठी. बघा हे 32 छातीचं ब्लाऊज आहे. हे बघा एक भाग 8 येणार आहे, म्हणजे 4 भाग करतो आपण. तर त्याच्यामध्ये एक भागचं फिटिंगचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा 32 छाती असल्याने एक भाग आपल्याला 8 येणार आहे. तर इथं मी 8 वरती खून करून घेते आहे. हे बघा दंड घेर त्यांचा 11 आहे, तर एक भाग त्यांचा 5.5 येणार आहे. अर्ध घ्यायचं आहे, म्हणजे 11चा अर्ध निम्म हे 5.5 येणार आहे. 28.5ची कमर आहे त्यांची.
हे बघा अशी सरळ सोडून घेत आहे मी. आता फिटिंगची टीप मारून घेऊ आपण. हे आता मी फिटिंगची टीप मारत आहे. हे बघा ही गोडसाठी पट्टी घेतलेली मी. अशा क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहे मी छोटे छोटे तुकड्यामध्ये. हे बघा ही 1.25 इंचाची पट्टी आहे, ती एकमेकाला जोडून घ्यायची आपल्याला. हे बघा ही जी पट्टी आहे मी तुम्हाला एक जोडून दाखवते, लक्षात येईल तुमच्या. या पद्धतीने ठेवायची आपल्याला. टोकं दोन्ही याचे साईडला काढायचे आणि एक टीप मारून घ्यायची आपल्याला. हे बघा या पद्धतीने ती सरळ दिसणार आहे. हे सगळे मी असे एकमेकाला जोडून घेतलेले आहे. आता बघा आपण गोट करायला घेऊ. टीप मारते मी. हे सरळ कपडा आहे आपला. हे बघा खालचा पार्ट सरळ आहे. पट्ट्या उलट्या बाजूने ठेवलेली आहे मी. पट्टी आपल्याला थोडीशी ताणून टीप मारायची आहे. थोडं धरायचं, थोडी टीप मारायची, म्हणजे गोट एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येणार. टीप मारून घेते मी. आता टीप मारून झालेलं आहे. हे बघा ही जी मार्जिन आहे ना, आपण जी टीप मारलेली आहे ती 1.5 इंचापेक्षा थोडी जास्त घ्यायची आहे. आता हे बघा हे पट्टीकडे केलेलं आहे मी ह्याचं तोंड. आणि बघा ही अशी फोल्ड करायची. त्याच्यानंतर हे जे आहे ना पट्टी ही अशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला. हे बघा या पद्धतीने हे जे शिवलेला कपडा आहे ना त्याच्यामध्ये, आणि एकदम अशी साईडला टीप मारायची आपल्याला. हे बघा या पद्धतीने परत एकदा दाखवते तुम्हाला. बघा ही जी पट्टी त्याच्या आतमध्ये घातलेली मी, आणि बघा असं फोल्ड करून आपल्याला असं कडेने टीप मारायची. सगळं पूर्ण असं मी या पद्धतीने शिवून घेते. हे बघा हे जो एक्स्ट्रा कपडा आहे ना तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. हे बघा हा जो कपडा आहे ना हे कापून घ्यायचा आपल्याला. मी कापून घेते पूर्ण. हे बघा दोन्ही बोटांनी बघा असा आपला अंगठा आहे, हा अंगठा आतमध्ये टाकायचा आहे, आणि हा दुसरा जो बोट आहे ना ते फक्त आपल्याला वरतून फोल्ड करायचा आहे. हे बघा या पद्धतीने थोडं थोडं घ्यायचं आहे आपल्याला. फक्त थोडं फोल्ड करून फुगीर भाग घ्यायचा आहे, आणि जी खाच असते ना ती खाच पडते. हे बघा या पद्धतीने तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघा एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो, पलटी वगैरे होत नाही. हे बघा आपला हा पूर्ण गोट करून झालेला आहे. हे बघा या पद्धतीने पूर्ण गोट आपला करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा मी तुम्हाला हातशिलाई दाखवते कोणत्या पद्धतीने करायची. हे बघा 2 पदरी धागा घेतलेला आहे मी. हे अशी बारीक पातळ हातशिलाईची सुई घ्यायची आहे. बघा या पद्धतीने वरतून मोठा टाका असतो, खालून थोडासा कपडा घ्यायचा आपल्याला, बारीक टाका येतो, जेणेकरून बॅक साईडने बिलकुल पण दिसणार नाही आहे. मी तुम्हाला दाखवून देते. हे बघा हे बॅक साईडने बघा मी हातशिलाई केली पण बिलकुल दिसत नाही आहे. ती पूर्ण हातशिलाई झाल्यानंतर ही जे 5 नंबरची आपण टीप मारलेली आहे ना ती उसून काढायची आहे दोन्ही स्लीव्जला आणि फक्त कमरेला. कमरेची मी करून घेतलेली. हे बघा या पद्धतीने ही झालेली आहे माझी. मी आता ही 5 नंबरची टीप उसवणार आहे. हे बघा या पद्धतीने पूर्ण गोट करून झालेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे कशी आलेली आहे. प्रॉपर आहे आपली कटोरी वगैरे एकदम व्यवस्थित आलेली आहे. आणि बघा हे बॅक साईडचा वगैरे गळा. हे या पद्धतीने पूर्ण पलटी वगैरे बिलकुल होणार नाही घातल्यानंतर, व्यवस्थित आलेला आहे. असा पूर्ण ब्लाऊज आपला कंप्लीट झाला आहे. धन्यवाद.